मुसलमान बेसिक नाही, आपण मराठी आहोत बेसिकली. आणि त्यांना कळालं की आपण मराठा आहे. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक टोळी अजून त्यातली हिंदू आहे, बाकी सगळे मुसलमान झाले. 250 वर्षात फरक कळला. पण ज्यावेळेला त्यांना आता कळालं की आपण बेसिकली मराठी आहोत, त्यावेळेला आता ते लिहितात मोहम्मद शेख शिवाजी मराठा. आपल्या नावापुढं मुस्लिम नाव लिहून त्याच्यापुढे शिवाजी मराठा लिहितात. होय, गल्लीचं नाव लिहितात शिवाजी मराठा. फार मोठी गोष्ट आहे बाबा. रायगड वरती एक प्रश्न असा आहे की सिंहासन अजून तिथंच आहे. कुठं गंगासागर तलाव म्हणा, हे सगळं आठवून बघितलंय, पण तिथंच आहे असं काही लोकांचं मत आहे. हे खरं आहे का हो? काय तुम्हाला काय वाटतं, वस्तू असू शकते का? तिथंच आहे म्हणजे सिंहासन इंग्रजांनी नेलेलं नाही किंवा औरंगजेबाने नेलेलं नाही. सोन्याचं 32 मन सोन्याचं सिंहासन. हा. एक असं आहे की आतापर्यंत तरी कुणाला त्याचा शोध लागला नाही. ब्रिटिशांनी नेलं असतं, मोगलांनी नेलं असतं. मोगलांनी किल्ला जिंकला होता. हो, जिंकला होता. त्यावेळेला त्यांनी नेलं असतं, त्यांच्या दप्तरात कुठेतरी नोंद मिळाले असतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी क्रांती केली ही पानिपतचं तुम्ही हे लिखाण केलं, बरोबर. याबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो का हो सर? आहे की, निश्चित आहे. असं आहे, तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी मिळकत असं तुम्हाला वाटतं का? सगळ्यात मोठी मिळकत. तो पुतळा हात वेगळे पार्ट असतात ते करून आम्ही गडावर, त्यावेळेला काय हे नव्हता, पाळणा नव्हता, माणसं खांद्यावर घेऊन हळूहळू करत चढले, पुतळा उभा केला. बर, राजांचा आता आहे तो. हा, बर, उभा केला. आणि एक दिवसाची परवानगी होती. उभा केल्यानंतर आम्ही सांगितलं, कोणाची हिंमत असेल तर म्हणली तर पुतळा उतरवायला या. सिंहासनावर महाराजांचा पुतळा बसवला आहे. महाराजांचा पुतळा म्हणले सिंहासनावर तुम्ही काढू शकत नाही. आणि हजारांना लोक किल्ल्यावर होते. त्यांनी DSPला तिथलं सांगितलं की जाऊन त्या लोकांना हुसकून काढा. मग DSP शिवाजी प्रेमी होता, त्याला बलान मार. त्याला म्हटलं तू असं सांग, म्हणलं त्यांना 50,000 लोक आहेत, एवढे नव्हते, 20-25,000 होते. आणि ते म्हणतात की जर तुम्ही पुतळा इथनं उठवला तर आम्ही किल्ल्यावरून खाली उतरणार नाही, तुम्हाला पुतळा हलवू देणार नाही आणि किल्ल्यावरून खाली उतरणार नाही. आणि असं स्पष्ट. आणि त्याने DSPने तसंच सांगितलं. तसंच सांगितल्यानंतर मग ती पुतळा हलवायला आले नाही. आणि एक वेळ राहिला तिथं, तो काय मग राहिला, मग काय, मग पुन्हा हटवायला आले नाही. आता तो पुतळा आहे ना, तो असा तिथं बसलाय. मग ते तुम्ही त्यात उतरता? मग काय, ते सगळं त्या पुरातत्व विभागापर्यंत सगळी माहिती काय. पण यशवंतराव चव्हाणांचं सानिध्य तुम्हाला भेटलं का हो? हा 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 म्हणजे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण आणि मी कराडमध्ये एकाच कॉलनीमध्ये राहतो. बर. मी त्यावेळेला कराडच्या गाडगे महाराज कॉलेजवर प्रोफेसर होतो. बर. आणि मी त्यावेळेला शिवाजीवर PhDचं माझं काम चाललं. बर. आणि दर श्रावण महिन्यामध्ये यशवंतराव चव्हाण 8 दिवस विरंगुळा, त्यांचा कराडमध्ये बंगला आहे, तिथे यायचे. बर. आणि येण्याच्या आदल्या दिवशी मला सांगायचे, मी रात्री येणार आहे, उद्या सकाळी 9 वाजता म्हणले तू विरंगुळा बंगल्यावर या. बर. आणि आपण गप्पा. आणि 9 वाजता गेल्यानंतर 12-1-2 वाजेपर्यंत सगळ्या शिवाजीवर गप्पा मारायच्या. ते प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांचे मी उत्तर द्यायचे. सगळ्या अनेक वेळा त्यांनी, त्यांची एक अट होती. म्हणजे मुख्यमंत्री होते त्यावेळी. हो. मग मुख्यमंत्री सगळं भेटायचं म्हणलं तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळत असणार की त्यावेळी. होय 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 होय. आणि मग दुसरं, मग यशवंतराव चव्हाण एक म्हणायचे, तू खाली केरळला गेलास आणि कुठे गेलास, सुट्टी असते, सर्व्हिसला होतो मी, एप्रिल-मे मध्ये सुट्टी सुरू झाल्याच्या 2 महिने फिरायचं. आणि मग काय नवीन मिळाली ती माहिती. त्यांचं पहिलं काम असं, आल्यानंतर परत आल्यानंतर पहिलं काम की तू मला काय काय नवीन मिळालं ती माहिती सांगायची आणि म्हणून ती बोलवून घ्यायची आपल्या बंगल्यावर. आता आहे बंगला अजून. पण खरे केरळला मी एक वेळा गेलो होतो. आणि 1 महिना 1.5 महिना नसतात त्यांचं सांबार आणि भात होत, भाकरी नाही, चटणी नाही, काही नाही. सांबार भात खाऊन ते काय आपली तब्येत बरोबर राहिली नाही, मी आजारी पडलो. आणि आजारी पडल्यानंतर मी काय PG सरांच्याकडे गेलो नाही. मग त्यांना वाटलं, अरे सुट्टीच्या सपनेने अजून कसा आला नाही म्हणले सकाळी छात्याला, काय मग ती चौकशी करत आले तर त्यांना कळालं की आजार आहेत. मग मला भेटायला आले यशवंतराव चव्हाण. होय, घरी आले भेटायला. बर बर बर. आणि भेटायला आल्यानंतर मग म्हणले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटायला. आणि मग भेटायला आले. जवळजवळ 30-40 हजार बायका होत्या.
आणि 60-70 हजार माणसं, 1 लाख बरा समुदाय होता कुरुक्षेत्राला. हा. आणि या समाजामध्ये सगळ्यांना मी समजून सांगितलं की तुम्ही त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली. आणि आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 100% मराठी आहात असं म्हटल्यावर लोक नाचायला लागले, बायका नाचायला लागल्या आणि माणसांनी पटके काढले असे हवेत फेकावले. हा. लोक शांत झाल्यानंतर आता तुम्ही जो पटका, ते सापा म्हणत नाहीत, पटक्याला पटकाच म्हणतात, जोडव्याला जोडवत म्हणतात, हा, काय हा. धार काढण्याला धार काढणे म्हणतात, दोना म्हणत नाहीत. हा. तुम्ही आता जे पटके हवेत फेकले, तुम्ही मराठी असल्याचा तो आणखी एक पुरावा आहे म्हटलं. काय कारण मराठागिरीत कोणी शीख जाट राहतो, आपली पगडी हवेत फेकत नाही म्हणलं. मराठा खुश झाला की पटका हवेत फेकतो म्हणला. मग ते पटका फेकला सगळ्यांनी. सगळ्यांनी फेकला, त्या हाताला हसून 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 का नाही सगळी. हा, डेड बॉडी तिथं सापडली. त्याचं मुंडकं होतं सगळं ना. कुठल्या सगळ्या बॉडींचे त्यांनी त्यांची निर्णय पद्धत काय होती, मुंडकं असं लावून रस असली रचायचे. रचायची. म्हणजे जितक्या तुम्ही काफीर माराल तेवढं तुम्हाला स्वर्गात मोठं स्थान मिळते, म्हणून त्यांनी अशा राशी लावते अशा प्रत्येकाने आपापल्या म्हणजे. तर ते जय हिंद जय भारत. आज असं एका महान व्यक्तीकडे आलेलो आहे. ही व्यक्ती म्हणजे कोल्हापूरची आहे आणि अपरिचित आहे, पण काम जे आहे हे अप्रतिम काम आहे. त्यांचं वय 93 आहे आणि 93 वर्षापर्यंत ही व्यक्ती लोकांना माहीत नाही. हे महाराष्ट्राचं आणि भारताचं दुर्दैव आहे असं मी म्हणेन. याचं कारण असं, ह्या व्यक्तीचा इतिहास असा आहे की यांचा जन्म आहे 1933चा. ही BA 1962 साली पुणे विद्यापीठातून झाली. MA 1964 साली शिवाजी विद्यापीठातून झाली आणि 75ला PhD झाली. आणि PhD केली कुठल्या विषयावर, तर केली छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर. पहिली PhD करणारा व्यक्ती म्हणून इतिहासात ज्याची नोंद आहे ती व्यक्ती म्हणजे प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर वसंत मोरे यांचं गाव आहे कोल्हापूर. मला आपल्याला आवर्जून सांगावंच वाटेल, ही यांची PhD आहे. छत्रपती शिवाजी की साहित्य प्रतिमा, कितनी सही और कितनी प्रेरक. हे पुस्तक भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी वाचलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींनी यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये यांची प्रशंसा केली. असा महान व्यक्ती आहे आणि आज आम्हाला ही व्यक्ती माहीत नाही. त्याचबरोबर यांचं कार्य जे आहे ते मराठ्यांचं शौर्य तीर्थ पानिपत मध्ये ज्यावेळी आपले मराठीत राहिलेत आणि त्यांना मराठा म्हणून जो दर्जा देण्याचं काम जे केलं ते या व्यक्तीने केलेलं आहे. त्यांचं नाव आहे वसंतराव मोरे. हे यांचं पुस्तक आहे मराठ्यांचं शौर्य तीर्थ आणि मराठोके शौर्य तीर्थ. हे पानिपतचं जे पुस्तक आहे हे वसंतराव मोरेंचं आहे. त्याचबरोबर हे रोड मराठा यांचा इतिहास यात सांगितलेला आहे. म्हणजे अशा महान व्यक्तिमत्व ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेले त्या त्या ठिकाणी 160 किल्ल्यावर जाण्याचं कार्य या व्यक्तीने केलेलं आहे. फक्त एक किल्ल्याचा अपवाद आहे आणि तो किल्ला आहे वासोटा. तो ह्यांच्या तोंडातूनच ऐकायचा आपण. तर अशा महान व्यक्तीजवळ मी आलेलो आहे. यांच्याकडून 93 वर्षाचा जो यांचा इतिहास आहे हे जाणून घ्यायचा आहे. सर नमस्कार. नमस्कार. थोडासा तुमचा परिचय सांगा सर. आता तुमचं नाव विचारणं गरजेचं आहे बरोबर. कारण महाराष्ट्राला माहित नाही. नमस्कार. हा, मी डॉक्टर प्राध्यापक वसंतराव मोरे. बरोबर. तुझा जन्म कधीचा सर? जन्म 1933ला माझा जन्म झाला. बर आणि माझा जन्म कोल्हापुरात झाला. बर. कारण माझे वडील कोल्हापूरमध्ये राहते. माझं गाव जे आहे शिरोळ, हा. शिरोळ तालुक्यातलं शिरोळ गाव आहे. ते हा. माझं मूळ गाव. तिथे जमिनी आजही आमच्या आहेत. हा. पण माझे वडील जे आहेत हे मानकरी होते कोल्हापूर संस्थानचे. त्यामुळे आम्ही कोल्हापुरामध्ये राहतो, म्हणून माझा जन्म कोल्हापुरात झाला. बरोबर. आणि कोल्हापुरात जन्मल्यानंतर मग इथंच शिक्षण झालं. आणि इथं शिक्षण झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं म्हणजे सर्वांना आनंद झाला, आम्हालाही आनंद झाला. पण आमच्या वडिलांची नोकरी गेली, कारण संस्थानं जवळजवळ खालचा झाली. म्हणजे वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे आमचं कुटुंब आर्थिक अडचणीत त्यावेळेला आलं होतं. बर. पण त्यातून हळूहळू आपण बाहेर पडलो. तुम्हाला कळत होतं का त्यावेळेस आर्थिक अडचणी ज्यावेळी कुटुंब आलं? नाही, स्वातंत्र्याकडे मिळालं त्यावेळेला आम्ही झेंडा मिंडा फडकवला. 1942ला बिंदू चौकात जो बिंदू मारला गेला ना, त्यावेळेला माझी शाळा म्हणून तिथं माझी शाळा जवळच होती. मी होतो तिथे त्यावेळेला. बिंदू माधव गोळी लागली, मारलं होतं. बिंदू कुलकर्णी जो बिंदू बिंदू माधव कुलकर्णी. काय त्यांना मारलं तेव्हा तुम्ही तिथंच होता? हो, तिथं जो कोपऱ्यावरती शाळा होती. त्या आईसाहेब महाराजांचा पुतळा आहे ना, तिथं ती माझी शाळा म्हणून ती शाळेत होती. खिडकीत आम्ही बघतो ते लोकांची सगळी गडबड चाललेली सगळी. काय त्यांना मारलं होतं तेव्हा तुम्ही बघितलेलं? हा, बरं. तर असं आहे
बलिदान त्या व्यक्तीने दिलेलं. हा, हा. हा. हम्म. पण तो शहीद झाला म्हणून त्या लोकांनी त्यांचं नाव दिलं ते दिले बरोबर. बिंदू माधव बिंदू चौक म्हणून त्याला नाव दिलं. नाव दिलं. बरोबर. हा. त्यानंतर मग आम्ही BA केलं. BA केल्यानंतर MA केलं. हम्म. MA केल्यानंतर मग माझ्या प्रोफेसरने सांगितल्याप्रमाणे त्यांचा आग्रह होता की शिवाजीवर कोणी PhD केलेली नाही हम्म. आणि शिवाजीवरचा साहित्यातले जे चित्रण आहे किती खरं किती खोटं याचा अभ्यास कोणीच केलेला नाही आणि त्यामुळे शिवाजीचं मूळ चरित्र विकृत केलं जात आहे तेव्हा कोणीतरी PhD केली पाहिजे आणि ती तू कर. चंदूलाल दुबे म्हणून होते. हा. मग त्यांचा आग्रह होता की या विषयावर कर. मी म्हटलं सर शिवाजीचं अभ्यास करणं चरित्र त्याचा अगोदर अवघड आणि त्यात साहित्याचा पुन्हा अभ्यास करणं आणि अवघड मला हे जमणार नाही. मला विषय दुसरा द्या. ते नाही म्हटलं तुला विषय हाच. तर स्वातंत्र्याची तुम्ही 42 साली ज्यावेळेस देशात पाहिलं स्वातंत्र्य संग्राम तुम्ही बघितला आणि मग आमचं कुटुंब अडचणीत आलं म्हणून कोल्हापूरून मायग्रेट होऊन आमचं कुटुंब जयसिंगपूरला गेलं. बर. कारण तिथं आमच्या जमीन वगैरे हा. होत्या आणि नंतर मी BA केलं MA केलं आणि मग PhDला विषय मागताना माझ्या प्रोफेसरने चंदूलाल दुबेनी मला विषय दिला शिवाजी महाराज. साहित्यातलं शिवाजी महाराजांचं चित्रण किती मग खरं, किती तुम्ही तो विषय मी अगोदर टाळला. हा. नको म्हटलं सर अवघड विषय आहे हा. शिवाजीचा अभ्यास पुन्हा साहित्य तुला हाच विषय तू गाईड बदल. मी म्हणलं मी गाईड बदलणार नाही मला विषय घ्यायचा आहे. पण मी त्या विषयाला घाबरत होतो ही गोष्ट खरी हा. आहे. पण ज्यावेळेला बॅरिस्टर PG पाटलांचं सातारच्या मोती चौकात शिवाजीवर म्हणे भाषण ऐकलं अप्रतिम भाषण होतं. ते अजून आठवणीत आहे. हा हजारो लोक तिथे होते टाळ्यांच्या गडगडात 1.5 तास सर बोलत होते पण कोण एक माणूस हल्ला नाही. डॉक्टर PG पाटील बॅरिस्टर PG पाटलांचं. होय. आणि मग ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की जर एक बॅरिस्टर जर शिवाजी महाराजांच्यावर इतकं चांगलं काम करू शकतात बोलू शकतात तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग मी विषय स्वीकारला आणि सलग 10 वर्ष मी त्यावर काम केलं आणि 10 वर्षानंतर त्याला 2-3 वर्षात PhD सहज होत होते पण किल्ले फिरणं बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं खर्चाची बाब होती आणि त्याप्रमाणे 10 वर्षात मी ती PhD केली आणि त्या PhDचं शिवाजी विद्यापीठात हे झाले मान्यता मिळाली. शिवाजी विद्यापीठात का देशातल्या कुठल्याही विद्यापीठात शिवाजी महाराजांच्यावर कोणी PhD केलेली नव्हती. ती पहिली PhD जगातली पहिली PhD म्हणे पहिली PhD शिवाजी महाराजांची. जगातली पहिली PhD करणारे व्यक्तिमत्व आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जगातली पहिली PhD करणारे व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे. यांचं नाव आहे वसंत मोरे. हा विषय शिवाजीचा संपल्यानंतर मग पानिपतचा एक दुसरा विषय असा आपल्या समोर आला की पानिपतच्या युद्धामध्ये मराठे हरले ही गोष्ट खरी आहे पण मराठे नष्ट झाले ते कुणाचं नुकसान झालं दुकान बुडालं तर का आम्ही काय म्हणतो त्याचं पानिपत झालं म्हणजे सर्वनाश झाला म्हणतात. पण हा इतिहास चुकीचा लिहिला गेला आहे. पानिपत नंतर मराठे संपलेले नव्हते. मराठ्यांची एक टोळी जंगलामध्ये आश्रयाला मिळाला तिथे राहिली होती आणि ती गावात येताना मराठा सांगत नव्हती. सांगितलं तर मुस्लिम मारले असते त्याला म्हणून त्याने आपण सांगितलं राजस्थानचे रोड समाजाचे आम्ही रोड समाज आहे म्हणून. बरोबर. आणि 250 वर्ष रोड बनून ते वावरत होते परंतु कोण त्यांना हरिजन म्हणायचं गिरिजन म्हणायचं आदिवासी म्हणायचं काही म्हणायचं यांना राग यायचा पण इतिहास काहीच नाही. बरोबर. पण त्यांच्यातील एका माणसाच्या एक लक्षात आलं वीरेंद्र मराठा म्हणून नाव आहे त्यांचं मूळ ते झाकले आपल्याकडे झाकलं होतं गाव आहे आमच्या वारणा झाकले गाव ते झाकले तर ते RSS झाले IAS झाले आणि त्यांना हरिजन गिरिजन म्हटल्यावर राग यायचा पण इतिहास काहीच नाही. मग त्यांनी ते आर्य समाजात गेले म्हणून ते वीरेंद्र झाकलेच्या ऐवजी वीरेंद्र वर्मा झाले काय. बरोबर. मग त्यांच्या कलेक्टर असल्यामुळे त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की या रोड समाजामध्ये लोक शिंक आली की आपल्याकडे शिंक आली की आपण देवाचं काहीतरी नाव घेतो काहीतरी म्हणतो तर ते शिंक आल्यानंतर तिला रोड समाज आज हे छत्रपती की जय म्हणतो. छत्रपती जय आजही म्हणतो. शिंक आली तरी शिंक आली की छत्रपती की जय. ही गोष्ट त्या वर्मांच्या लक्षात आल्या मराठ्यांच्या त्यांनी आर्य समाजामार्फत माझ्याशी संपर्क साधला आणि म्हणले तुम्ही या आणि आम्ही शिंक आल्यावर मराठा म्हणतो. कदाचित मराठा म्हणले छत्रपती फक्त महाराष्ट्रात आहे बाकी कुठेही नाही म्हणजे आम्ही मराठा असण्याची संभावना आम्हाला वाटते आणि तुम्ही या. मग मी गेलो आर्य समाजामार्फत मला गेलो. मी म्हणलं मी यावर अभ्यास करतो आणि 4 महिन्यानंतर अभ्यास केल्यानंतर तुम्ही मराठा आहात का नाही हे सिद्ध करायचं करतो शकतोय का नाही हे मी सांगेन आणि करू शकत असेल तर मी करून दाखवेन. आणि मग 4 महिने अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथे भोसले आहे टोपडे आहे खोपडे आहे खंडाकडे सगळे आपले नाव आहेत. कुठं? हरियाणात आहेत आहेत आता पण आजही आहेत.
बर बर. कुंजीपुरामध्ये 300 भोसले काय सांगताय? होय. बर आमीनगाव मध्ये सगळं गाव चव्हाणांचं आहे. बर. चोपडे आहेत. तो नीरज चोपडे नाही का आपला, हा, नीरज चोपडा. हा, तो चोपडेच आपला, चोपडेचा चोपडा झाला तिकडे. काय सांगताय? होय. चोपडे इकडे काय असते, तिकडला राणा असला तर इकडे राणे होते, हा हा तिकडला साळुंके असतात इकडे सोळंके, इकडे साळुंके होते. हा. हवा गरम आणि थंड याच्यामुळे उच्चारात फरक फरक पडतो. पडतो. हा. आणि मग अशा तऱ्हेनं ते संशोधन सुरू केल्यानंतर कुरुक्षेत्राला ती सभा झाली आणि त्या सभेमध्ये मी पहिल्यांदा डिक्लेअर केलं. त्याच्या अगोदर 15 दिवस ETV तिथं त्यांनी काय केलं तर रोज 1 तास संध्याकाळी 6 ते 7 ते हरियाणाचे लोक काही प्रश्न विचारायचे रोड समाजाचे मला, आणि मी त्याची उत्तर द्यायची. बरोबर. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर शेवटी मग मी त्यावेळेला जवळजवळ 30-40 हजार बायका होत्या हं. आणि 60-70 हजार माणसं, 1 लाख बरा समुदाय होता कुरुक्षेत्राला. हा. आणि या समाजामध्ये सगळ्यांना मी समजून सांगितलं की तुम्ही त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली, आणि आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही 100% मराठी आहात असं म्हटल्यावर लोक नाचायला लागले, बायका नाचायला लागल्या आणि माणसांनी पटके काढले असे हवेत फेकावले. हा. लोक शांत झाल्यानंतर आता तुम्ही जो पटका, ते सापा म्हणत नाहीत, पटक्याला पटकाच म्हणतात, जोडव्याला जोडवत म्हणतात, हा, का हा. धार काढण्याला धार काढणे म्हणतात, दोना म्हणत नाहीत. हा. तुम्ही आता जे पटके हवेत फेकले, तुम्ही मराठी असल्याचा तो आणखी एक पुरावा आहे म्हटलं. काय? कारण मराठागिरीत कोणी शीख जाट राहतो आपली पगडी हवेत फेकत नाही म्हणलं. नाही. मराठा खुश झाला की पटका हवेत फेकतो म्हणलं. मग ते पटका फेकला सगळ्यांनी. सगळ्यांनी फेकला, ते हाताला हसून का नाही सगळी. आणि मग असं संशोधन केल्यानंतर मग आम्हाला लक्षात आलं की मराठा 2005ला आम्ही मराठा मिलन समारोह घेतला. म्हणजे उदयनराजेंना बोलवलं, राजमातांना बोलवलं, मुदोजीराजे भोसलेंना बोलवलं, DY पाटलांना बोलवलं, आणि मराठा मिलन समारोह असा मोठा समारोह एकत्र आणला. तर सगळा मराठा समाज एकत्र आणण्याचा तो प्रयत्न होता. आणि मग अशा ग्रहांचं संशोधन केल्यानंतर 2010 साली हे सिद्ध झालं की ते मराठीच आहेत. कारण नवरदेव मुलीला घेऊन जाते, नवरदेव लग्नात मुलीला घेऊन जाताना मामा आपल्या खांद्यावरून मुलीला घेऊन जातो, पूर्वीची पद्धत होती. बरोबर. कारण मुली त्यावेळेला लहान होत्या म्हणून खांद्या घेत होत्या, आता घेतला तर मामा पडेल, बरोबर आहे. पण हाताला धरून मुली नेतात, ते बरोबर आहे. नवरदेवाला कळसात आंघोळ घालतात. बरोबर. त्यावेळेला सिनियर माणसं त्याला तांब्या पाणी घालतात. पाणी घालतो. हरियाणामध्ये ती पद्धत अजूनही आहे, म्हणजे आपल्या समाजात. हा, मरोड समाजात. हा. आणि त्यात ते म्हणतात की समुंदर के ताका पाणी से नहावे तेरा नाना जोरेंदर. हा. समुद्राच्या तापवलेल्या पाण्यानं तुला आंघोळ घालतो तुझा नाना. हा. आता हरियाणात समुद्र कुठला आलाय हो? नाही. म्हणजे ते मूळ गीत कोकणातलं आहे आपलं. हा. बरोबर. 200 वर्षात त्याचं हिंदी करत आलं. बरोबर बरोबर. हा. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी काढून हे मराठाच आहे हे सिद्ध केलं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन 2010 साली राष्ट्रपती भवनात, एकमेव पुस्तक आहे हा. की राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. इथं म्हणजे फोटो आहे बघा. कुठल्या पुस्तकात? या हा हा मग आहे की प्रतिभा देवसिंग पाटील मॅडमचा आहे का बघा. या आहे बघा. भारताच्या पंतप्रधान प्रतिभा देवसिंग पाटील आहेत. हेच तुम्ही आहे. बरोबर बरोबर. हे वीरेंद्र मराठा. बरोबर. नाही, हा. बरोबर बरोबर. आणि हे पुस्तकाचं प्रकाशन झालंय बघा. बर. मग तिथली काय आठवण आहे राष्ट्रपती भवनातली? ताईनी त्यांनी पण येतो म्हणले ना प्रतिभाताई? हो, त्यांना एवढा आनंद झाला हा. की आम्हा सगळ्यांना त्यांनी नाश्ता दिले, सगळ्या लोकांना नाश्ता दिला. राष्ट्रपती भवनात नाश्ता वेस्टा असला काय प्रकार नसतोय. आणि नंतर 2010 केल्यानंतर मग आमच्या लक्षात आलं की मराठी आहेत हे सिद्ध झालं. तर देशभरात असे अनेक मराठी आहेत की ज्याची आज आम्हाला आयडेंटिटी. 2 कोटी मराठे आजही महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. 2 कोटी? हा. केरळ पासून अगदी हिमालयापर्यंत. बर. उत्तरांचल मध्ये 22 गावं पवारांची आहेत. आता आमच्या कार्यक्रमाला येतात. पवार वगैरे असतात की मराठी आहेत? ते मराठी आहेत. काय पूर्वीचे परमार आहेत, इकडे आल्यावर पवार होता काय. बरोबर. तर ते उत्तरांचल मध्ये इतके आहेत की मग त्यावेळेला आम्ही ठरवलं की एक अशी संघटना स्थापन करायची. आणि त्यामुळे त्या मराठा समाजाचे काही गुणदोष असतील त्यांना प्रोत्साहन द्यायचं, काही दोष असतील तर ते निवारण कसं करायचं याची त्यांना समजूत द्या. आणि म्हणून मराठा जागृती मंच ही संघटना आम्ही 2012ला स्थापित केली. त्याचंही स्थापना
प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते झालं. क्या बात आहे. आणि आणि त्यावर राष्ट्रपती होते त्यावेळी. त्यावेळेला राष्ट्रपती होते. बरोबर. दरवर्षी 14 जानेवारीला हजारो नाही लाखोच्या संख्येने लोक तिथे येतात पानिपतला. आणि त्या पानिपतच्या कालाआम जो आहे त्या ठिकाणी त्या आतापर्यंत आमच्या सभा होत होत्या. म्हणून आम्ही बस्ताडा म्हणून जिथं भाऊसाहेब पेशव्याची बॉडी सापडली. हा. अब्दालीने काय होतं, मराठ्यांच्या सगळ्यांची मुंडकी तोडली होती आणि त्यांच्या जरा साकेल हा. त्या. त्यामुळे चेहरा कोणाचा वाढील हा. नव्हता. पण सदाशिवराव भाऊची खून काही होती की जो गार्दी आहे त्या गार्दीनं इथं हैदराबादच्या लढाई त्याच्या पाठीत खंजीर मारला होता. जे पाठीत खंजीर मारल्याची जखम त्याच्या होती. ती जी भाऊसाहेबांची बॉडी होती त्या पाठीत ती खून असल्यामुळं ती सदाशिवराव भाऊची बॉडी आहे हे सिद्ध झालं. म्हणून बस्ताडा म्हणून गाव आहे. त्या बस्ताडा गावात गेल्या 2 वर्षापासून तिथं आम्ही सभा करतो. त्या गावाला आणि 4 एकर जमीन आमच्या जागृती मंचला मोफत दिलेली आहे. दरवर्षी तो कार्यक्रम. मग सदाशिव भाऊचं डेड बॉडी तिथे होती. हा, डेड बॉडी तिथे सापडली. त्याचं मुंडकं होतं सदाशिव भाऊ ना. कुठल्या सगळ्या बॉडींचे त्यांची काही पद्धत काय होती, मुंडकं असं लावून केली रचायची. म्हणजे जितक्या तुम्ही काफीर माराल तेवढं तुम्हाला स्वर्गात मोठं स्थान मिळते. म्हणून त्याने अशा राशी लावते अशा प्रत्येकाने आपोआप म्हणजे. तर ते मग 2012ला मग आम्ही हे केलं की तो कार्यक्रम सुरू करायचा 2012 पासून. आणि दरवर्षी आता 14 जानेवारीला हजारो नाही लाखोच्या संख्येने लोक येतात. हा रोड समाज हा मूळचा मराठा समाज कुठलाही शेतकरी आहे. पहिल्यांदा शेतकरी असतो दसऱ्यानंतर तो मोहिमेवर जातो गोडा घेऊन. बरोबर. त्यामुळे शेतीवर त्याचं प्रेम आहे. 250 वर्षामध्ये या रोड समाजानं हळूहळू बासमती तांदळाचा हरियाणातला सगळा पट्टा आहे आज त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तांदळाचा परदेशी जातो आणि प्रचंड पैसा त्यांना येतो. 1 लाख लोक जरी आले कार्यक्रमाला 14 जानेवारीच्या तर त्या सगळ्या लोकांची राहण्याची जेवणाची मोफत व्यवस्था करतात. 1 रुपया कोणाकडून घेत नाही. क्या बात. दरवर्षी लाख रुपये 2 लोकांचे 3 लाख देत किती देत. हे तुमचं कार्य फार महान आहे. म्हणजे पानिपतचं कार्य यांचं महान आहे सर. पण यशवंतराव चव्हाणांचं सानिध्य तुम्हाला भेटले का हो? हा. म्हणजे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण आणि मी कराडमध्ये एकाच कॉलनीमध्ये राहतो. बर. मी त्यावेळेला कराडच्या गाडगे महाराज कॉलेजवर प्रोफेसर होतो. बर. आणि मी त्यावेळेला शिवाजीवर PhDचं माझं काम चाललं. बर. आणि दर श्रावण महिन्यामध्ये यशवंतराव चव्हाण 8 दिवस विरंगुळा त्यांचा कराडमध्ये बंगला आहे तिथे यायचे. बर. आणि येण्याच्या आदल्या दिवशी मला सांगायचे मी रात्री येणार आहे, उद्या सकाळी 9 वाजता म्हणले तू विरंगुळा बंगल्यावर या. बर. आणि आपण गप्पा. आणि 9 वाजता गेल्यानंतर 12, 1, 2 वाजेपर्यंत सगळ्या शिवाजीवर गप्पा मारायच्या. ते प्रश्न विचारायचे त्या प्रश्नांचे मी उत्तर द्यायचे. सगळ्या अनेक वेळा त्यांनी त्यांची एक अट होती. म्हणजे मुख्यमंत्री होते त्यावेळी. हो. मग मुख्यमंत्री सगळं भेटायचं म्हटलं तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळत असणार की त्यावेळी. होय. आणि मग दुसरं मग यशवंतराव चव्हाण एक म्हणायचे तू खाली केरळला गेलास आणि कुठे गेलास, सुट्टी असते सर्व्हिसला होतो मी. एप्रिल मे मध्ये सुट्टी सुरू झाल्याच्या 2 महिने फिरायचं आणि मग काय नवीन मिळाली ती माहिती. त्यांचं पहिलं काम असं परत आल्यानंतर पहिलं काम की तू मला काय काय नवीन मिळालं ती माहिती सांगायची आणि म्हणून ती बोलवून घ्यायची आपल्या बंगल्यावर. आता लाय बंगला अजून. पण खरे केरळला मी एक वेळा गेलो होतो आणि 1 महिना 1.5 महिना नसतात त्यांचं सांबार आणि भात होत. भाकरी नाही, चटणी नाही, काही नाही. सांबार भात खाऊन ते काय आपली तब्येत बरोबर राहिली नाही. मी आजारी पडलो. आणि आजारी पडल्यानंतर मी काय PG सरांच्याकडे गेलो नाही. मग त्यांना म्हटलं अरे सुट्टीच्या सपनेने अजून कसा आला नाही म्हटलं सकाळी छात्याला काय. मग ती चौकशी करत आले तर त्यांना कळालं की आजार आहेत. मग मला भेटायला आले यशवंतराव चव्हाण. होय, घरी आले भेटायला. बर. आणि भेटायला आल्यानंतर मग म्हणले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटायला. आणि मग भेटायला आले. म्हटले काय रे झालं. म्हटलं तर असं आलं मी आजारी पडलो आणि मला काय हालचाल करता येणार म्हणताना मी आलो नाही मला. आणि मग तिथं काय काय माहिती मिळाली ती सगळी सांगितली. तर यशवंतराव चव्हाण हे दर वर्षी कुठेही आले त्या भागात आले. सेतूमधराव पगडी त्या भागात कधी आले तर माझ्याकडे मुक्काम राहायचे. यशवंतरावांचा बंगला असल्यामुळे ते तिथं बोलवायचे आणि मग तिथं मग गप्पा सगळं करायच्या. अनेक वेळा झालं. तरी आज तुम्हाला आश्चर्य वाटेल मी PhD करत असताना रयतमधले त्यावेळेचे प्रिन्सिपल जे होते मगदूम होते, रासू पाटील होते, अनेक जे प्रिन्सिपल होते ते मुंबईला गेले आणि कुठेतरी गेले आणि शिवाजीवर पुस्तक दिसलं की लगेच खरेदी करायचं आणि म्हणून मला टाकायचं हे बघ घे पुस्तक. म्हटलं सर माझ्याकडे आहे. मग लायब्ररीला दे म्हटले.
जर मिळालं पुस्तक की सगळी आणून द्यायची. म्हणजे लोकांना शिवाजीवर पीएचडी करतोय म्हटल्यानंतर का नाही आवडले होते. लय आवड. बरोबर. पीएचडी माझी झाल्यानंतर प्रत्येक कॉलेजनं माझा सत्कार केला, प्रत्येक कॉलेजने केला, प्रत्येक संघटनेने सत्कार केला. आता पीएचडी झाल्यानंतर कोणाला विचारतात नाही, कारण त्यावेळेला शिवाजीवर पीएचडी करणं एक महत्वाची बाब मानली जात होती. आणि अशा तऱ्हेने हे काम चाललेलं आहे. बरोबर सर. तुम्हाला कर्मवीर भाऊराव अण्णांना बघण्याचा योग आला का? हो, बघितलं. मी कराडला असताना त्यांची एक सभा होती, हा. त्यावेळेला मी त्यांना तिथं बघितलं. काय कसा आवाज होता माणसाचा? आवाज पडदा होता, नवून सुपार अगदी निपाट दाढी बिडी अशी हम्म. वाढलेली. हा. मला काय बोलता आलं नाही, कारण मी सभेत होतो खाली हा. आणि ते स्टेजवर होते, मला बोलता आलं नाही, पण अगदी जवळून मी त्यांना पाहिजे. बरोबर. क्रांतिशील नाना पाटलांना बघण्याचा योग आला का? बघितलंय नाना मग पाटलांना. कधी बोलणं झालं का नाना पाटला? नाना पाटलांचे बोलणं झालं नाही, पण नाना पाटलांच्या घरात मी अनेक वेळा गेलो. हा. पण ते असताना नसताना नाना वाटल्यानंतर हा. ते रमाननगरला मी असताना तिथे जवळच त्यांचं गाव आहे, त्या नाना पाटलांचं गाव येडे मच्छिंद्र. येडे मच्छिंद्र. मग तिथं मी बऱ्याच वेळा गेलो, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, रेल्वेचा खजिना त्याने लुटला, त्यातली एक रुपया सुद्धा तिने आपल्या घरात नेला नाही. नाना पाटलांचं येडे मच्छिंद्र गाव बघितलं मी, घरात गेलो तर कंदील होता, त्यांच्या घरात लाईट सुद्धा नव्हता. का नव्हता? पैसेच नाहीत, गरीब जी आहे तशी होती, सगळी चिमणी लावलेली होती अशी होती. तर हे कार्यकर्ते वेगळे. बरोबर. त्यांच्या कुटुंबाला त्याचं दुःख काय वाटत नव्हतं, आपल्याला पैसे नाहीत, पण ते आनंदानं होतं. आणि आताचे कार्यकर्ते बघितले, पैशाशिवाय काही चालत नाही. 1 कोटी 2 कोटी 4 कोटी. हे तर झालं. हा. दुसरी गोष्ट सर, तुम्ही बॅरिस्टर पीजी पाटील जे कर्मवीर अण्णांचे मानसपुत्र, बरोबर. त्यांचं सानिध्य तुम्हाला लावलं का हो? त्यांचं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल हा. की पीजी पाटलांचं ठरलेलं असायचं की कुठूनही फिरून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना भेटायचं, पहिल्यांदा तुम्ही. आणि सगळी माहिती सांगायची. आणि अशा तऱ्हेनं ते माझ्याशी सारखं हे करायचं. आणि तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला बॅरिस्टर पीजी पाटील शिवाजी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते आणि माझा थेसिस सबमिट झाला होता. थेसिस सबमिट झाला होता आणि त्यावेळेला पद्धत कशी होती की थेसिस सबमिट झाल्यानंतर त्याची मौखिक परीक्षा, बरोबर, तोंडी परीक्षा घ्यायला लागायची. आणि तोंडी परीक्षा घेतल्यानंतर मग पीएचडी डिक्लेअर करायची. बरोबर. पण ज्या 2 विद्वानाने, एक भगीरथ मिश्र होते आणि दीक्षित एक होते, ते उत्तर भारतीय होते, पण त्यांना तो थेसिस इतका आवडला की त्याने सांगितलं की आम्हाला मौखिक घ्यायची गरज नाही, त्यानं तुम्ही पीएचडी डिक्लेअर करू शकता. हे पीजी पाटलांनी ज्यावेळेला वाचलं पत्र, तर म्हणलं हे कोणतरी दुसरं कोणतरी अगोदर सांगेल. लगेच गाडी काढले आणि कराडला आले. कराडला आले घरात, तर म्हणले असं कर, म्हणले फुलं 4 घेऊन ये. मग फुलं होती आणली जवळची. बॅरिस्टर पीजी पाटील म्हणले. हा. आणि आतल्या खोलीत गेलो, देवाऱ्याजवळ बस म्हणले, खाली बस, पूजा कर म्हणले. पूजा केली, मग आपणही पूजा केली. आणि म्हणले मला उभा केलं आणि मिसेसला म्हणले, बहिणी म्हणले आज यांना पीएचडी मिळालेली आहे ते सांगण्यासाठी आलोय म्हणले. बॅरिस्टर पीजी पाटील घरात करत आले. आणि 2 दिवसानं कॉन्व्होकेशन होतं, पदवीदान समारंभ होता. तर 2 दिवसानं पदवीदान समारंभात मला पहिल्यांदा पुढे केलं. व्हाईस चान्सलर संपल्यानंतर पुढच्या वेळेला मला उभा आणि पीएचडी दिली. म्हणजे एवढं त्या लोकांना प्रेम होतं पीएचडी. आणि पीजी पाटील कुठेही गेले तर ते मला घेतल्याशिवाय जायचं नाही. एका न्हाव्यानं ज्ञानेश्वरी वाचली आणि त्याच्या सत्काराला निघालते. मी सर म्हटलं ज्ञानेश्वरी वाचली, यात काय त्यानं मोठं केलं आणि त्याच्या सत्कारला आपण जायचं? तुला आता कळायचं नाही म्हणले, नंतर कळेल तुला म्हणले. मला प्रत्येक सभेत न्यायची. म्हणजे त्यांना एक हे होतं की सगळ्या लोकांत मिसळून कसं बोलावं, काय करावं, हे सगळे करायचे. आणि त्या पद्धतीनं नंतर ज्यावेळेला मी बोलायला लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की पीजी पाटील ज्या पद्धतीनं बोलत होते त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर आहे. उदाहरण द्यायचं, एखादमध्ये हास्य काहीतरी कथा सांगायची आणि हे करायचं. म्हणजे बॅरिस्टर पीजी पाटलांनी मला वक्ता म्हणून घडवण्याचं फार मोठं योगदान दिलं. काय सांगतो? आणि बरोबर आहे. मग त्यांची काय एखादी अशी गमतीदार काय आठवण आहे का पीजी पाटलांची? बॅरिस्टर पीजी पाटील गमतीदार आठवण एखादी अशी की तुमच्या गंमत केलेली बाबा? नाही, गमतीदार आठवण म्हणजे असं आहे, त्यांच्या कौलापूर गावामध्ये शिवाजीवर माझं व्याख्यान होतं. बर. हा. त्यांचं गाव कौलापूरच ना? कौलापूर, बरोबर. मग ते होते. त्यानंतर गावातल्या हजारो माणसं गोळा झाली. बर. माझं जे भाषण सुरू झालं, 2.5 तास मी बोलतो. 2.5 तास. काय हे
माझं सगळ्यात मोठं भाषण ते कोल्हापूरमधलं. त्यानंतर एवढं मी 2.5 तास भाषण चाललं होतं आणि तरीही एकही माणूस हल्ला नाही. आणि ज्या वेळेला मी भाषण संपवलं तर मला खाली बसता येईना. काय काय पाय दुखायला लागले. नाही, एकसारखं उभारून हे झालं. बॅरिस्टर उठले आणि मला मिठी मारली काय आणि म्हणले असं भाषण म्हणले पुन्हा कधी होणे नाही काय. आणि म्हणले शिवाजीवर इतकं चांगलं म्हणले भाषण. तेव्हा म्हटलं म्हणून धन्यवाद. आणि मला धरून मग खुर्चीवर बसवलं. तर माझ्यावर फार प्रेम केलं त्यांनी आणि त्यांच्या मला घडवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. बरोबर. आता तुम्हाला अनेक प्रश्न जरा मागे जातो. यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर तुम्ही राहिला, त्यांचा काय आठवणीतला काही किस्सा आहे का दुसरा हो असा की गमतीदार की तुमची मजा मस्ती केली अशी, किंवा प्रोफेसर एखादी काही गोष्ट अशी एखादी आठवणीची यशवंतराव चव्हाणांची? ती फार मोठी माणसं हो, ती देव म्हणायची आपली. नाही कसं आहे की कलकत्त्याला नॅशनल लायब्ररी आहे. तिथं कुठलंही पुस्तक छापलं की एक प्रत तिथं पाठवायला लागते. बर. आणि शिवाजीचा अभ्यास करत असताना ती लायब्ररीला मी पत्र लिहिली, पण मला ती काही उत्तरच देत नव्हती. बर. कारण शिवाजीवर कुठलंही पुस्तक कुठलंही पुस्तक आपलं त्या नॅशनल लायब्ररीत असतंय. बरोबर. पण ती लिस्ट आम्हाला द्या म्हणून सांगता देत नव्हती. म्हणून मी गेलो तेव्हा लोकसभेत होते यशवंतराव चव्हाण दिल्लीला. नंतर अनेक लोक तिथं बसले होते पाळीनाशी. बरोबर. यशवंतराव चव्हाणांना भेटायला. पण ते आले, ते पहिल्यांदा माझ्याजवळ बसले. तर म्हटलं ती पाळीत बसली. अरे पाळी कुठलं? शिवाजी महाराजांचं काम तुझं आहे, तुझा नंबर पहिला काय? तर काय काम आहे? तर म्हटलं असं आहे, नॅशनल लायब्ररी म्हणले मला उत्तर देत नाही आणि काही शिवाजीची पुस्तकं तिथं असण्याची शक्यता आहे, त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. जे प्रोजेक्ट आम्ही करत असताना त्यावेळेचं काम आहे ते. लगेच त्याने PA ला बोलवलं आणि लावला, नॅशनल लायब्ररीला फोन लावला फोन. स्वतः बोलले, ताबडतोब म्हणले डॉक्टर म्हणले मोरे सरांना म्हणले पुस्तकांची लिस्ट तुम्ही पाठवून द्या. मी दिल्लीहून कराडला येईपर्यंत मला काही पुस्तकाची यादी आली होती. त्यावेळेस चव्हाण साहेबांनी मी म्हटलं सर, म्हटलं माझं तुमचं मी नंबरात आहे. अरे म्हटले शिवाजीवर कामाला नंबरात नाही चालत म्हणले, तूच पहिला म्हटलं टाकेल. आणि मग ते या पद्धतीने केलं. आणि कधीही आले कराडला आले की मला भेटल्याशिवाय कधी जात नव्हती. हा त्यांचा यशवंतराव चव्हाण. बर. मग साहित्यातला एवढा मोठा माणूस असून सुद्धा एक मोठा साहित्यिक म्हणून सुद्धा यशवंतराव चव्हाणांची ओळख मोठी नाव, कृष्णाकाठ वगैरे त्याच्या पुस्तक वगैरे. अत्यंत संवेदनशील असा रसिक माणूस होते ते. आणि त्यामुळं ते त्यांना ती आवड असायची सगळी आणि हे सगळं करायचे. मग ते झालं. तुम्ही आचार्य अत्रे वगैरे, प्रके अत्रे, अत्रेंचं मी नाव ऐकलंय पण पाहिलेलं नाही मी त्यांना बघितलं नाही. अत्रेंची पण भाषणं त्यावेळेला मोठी गाजायची. तुम्हाला आवडलेलं एखादं भाषण कोणाचं चांगलं वाटतं? आचार्य अत्रेंचं एक भाषण मला आवडते. राजाराम कॉलेजमध्ये झालं होतं. तर गंमत कशी, हाऊसफुल अत्रेंचं भाषण म्हटल्यानंतर सगळी हाऊसफुल. तर राजाराम अत्रेंचं भाषण. मग मी पाठीमागच्या खिडकीतनं जाऊन ते भाषण मी ऐकवतो. तर सुरुवात करताना त्याने काय केलं, अत्रेंची गंमत बघा कशी. हे पृथ्वीवरील माणसानो, खाली बसली होती, नमस्कार म्हणले. आणि म्हणले, आणि गॅलरीत महिला होत्या, बायका. आणि स्वर्गातील अप्सरांनो तुम्हाला नमस्कार. टाळ्यांचा कडकडाट झाला. काय कडकडाट झाला. ही आठवण आहे मला त्यांची. म्हणजे हे पृथ्वीवरील माणसानो आणि स्वर्गातील अप्सरांनो. गॅलरी आहे ना, गॅलरी, त्यात वरच्या बाजूला लोक असतात. आचार्य अत्रे. तुम्ही लय हसू वाटशील. खूप 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 खूप. बरोबर. बॅरिस्टर खर्डेकरांची भाषण ऐकली. नंबर 1 भाषण आहे खर्डेकर. कागलला त्यांनी जे कॉलेज काढलं ना, गोखले कॉलेजमध्ये असताना त्यांचं व्याख्यान सुरू झालं ना, ते सगळे वर्ग बंद पडायचे. ते व्याख्यान सुरू झालं की तासभर बोलायचे. एकदम जबरदस्त नंबर इंग्लिश मध्ये बोलायचे, मस्त बोलायचे. बरोबर. फार सुंदर. तुम्ही एवढं हे केलं, तुमच्या इम्पॅक्ट पडलेला एखादा वक्ता कोण हो तुमच्यावर, म्हणजे हे छाप पाडलेला एखादा वक्ता कोण भाषणामध्ये वगैरे असा? तुम्ही PG पाटलांचंच इम्पॅक्ट होता. त्यांचंच भाषण आपल्याला हे व्हायचं, छाप पाडलेले वक्ता. छाप पाडले. बरोबर. बाकी कोण नाही एवढे व्हायचे. नाही म्हणजे किती चांगले वक्ते असले, अत्रे सारखे आहेत, अनेक चांगले वक्ते होते त्यावेळेला, नाही असं नाही. बॅरिस्टर PG पाटील साहेबांचा आवाज कसा होता हो? ती माणसाचा आम्हाला ऐकाय खणखणीत आवाज होता, अगदी खणखणीत. रांगडा कर्मवीर अण्णांचा माणूस पुत्र. अगदी 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 बरोबर. तुम्ही हे केलं त्याच्यानंतर मला सांगा, तुमचं
आता एवढं साहित्यामध्ये तुमचं एवढं मोठं काम आहे, हा. तुम्ही महाराष्ट्राला का माहित झाला नाही हो? कारण असं आहे, काही लोक प्रसिद्धीच्या मागं असतात. हं. मिलिंद पाटील माझ्यावर नेहमी चिडतात, हं. तुम्ही प्रसिद्धीच्या कुटुंब हे करता, अजिबात लक्ष देत नाही. हं. पण असं आहे, ज्यावेळेला चांगलं काम करायचं असतं त्यावेळेला प्रसिद्धीच्या मागं लागलं तर ते काम चांगलं करता येत नाही. बरोबर. म्हणून शिवाजीचं काम करताना, पानिपतचं काम करताना कधीही मी कुठल्याही मुलाखती देऊन आपली प्रसिद्धी वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. अर्थात तो एका अर्थानं दोषही म्हणावा लागेल, पण खऱ्या अर्थानं म्हणजे तिथं आपलं लक्षच नव्हतं कधी. तर हे प्रसिद्धीच्या माध्यमातून जर प्रयत्न केला असता तर झालं असतं, पण हे सगळं काम इतकं झालं असतं याची मला खात्री वाटत नाही. बरोबर. मग आता आम्ही जे आता प्रसिद्धी माध्यम युज करतोय, वापरतोय आता आम्ही, हा. मग आमचं चूकच आहे असं म्हणायला पाहिजे हे सर. चूक असं नाही आहे. मग? योग्य वेळी तुम्ही प्रसिद्धीला जावा की, तुमचे काम संपल्यानंतर. काम सुरू असताना तुम्ही प्रसिद्धीच्या मागे लागला तर तुमचं नुकसान होईल. मग आता वय वर्ष 93 आहे आणि 93 वर्षी तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना माहित व्हायला लागलाय बाबा वसंतराव मोरे कोल्हापूरमध्ये राहत आहेत बरोबर की? आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातली पहिली पीएचडी करणारा माणूस हा. आणि एवढं मोठं महाराजांच्यावर लिहिणारं लेखक, मग आज 93 वर्षी माहित होतं, हे दुर्दैव आहे का नाही सर? एक कसं आहे माहिती काय, सगळा जो मीडिया आहे हा. हा बहुजनाच्या हातात नाही. नाही. हा हा. त्यामुळे कुणाला प्रसिद्धी द्यायची आणि कुणाला नाही, त्या व्यक्तींच्या हातात असते. होय. कर्मणूक करणारा, शिवचरित्र सांगणारा मनुष्य असेल तर शिवशाहीर म्हणून त्याचा गौरव करायचा आणि पोलीस बंदोबस्त त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा. बर. तुमच्या लक्षात आलं असेल. तर मी बहुजन समाजातला मनुष्य असल्यानंतर मला प्रसिद्धी देण्यात ते टाळत होते आणि ते मी टाळलेले आधी टाळतात. इतकी पुस्तकं लिहिल्यानंतर कोणत्याही या पृथ्वीवर प्रेसवाल्यांनी हे कधी आमच्या गौरव केलेला नाही, कधीच केलेला नाही. पानिपतमध्ये सुद्धा सर्वनाश म्हणतात, तो सर्वनाश आम्ही नाही म्हणतो. तो पानिपतमध्ये सर्वनाश नाही झाला. पुणे मराठे पुन्हा उभा राहिले आणि 21 वर्षे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर म्हणलं भगवा झेंडा फडकत होता शिंदे आणि होळकरांचा. मग तुम्ही सर्वनाश कसं काय म्हणता? 21 वर्ष शिंदे आणि होळकरांच्या ताब्यात दिल्लीचा लाल किल्ला होता आणि भगवा झेंडा फडकत होता. त्यानंतर पानिपत नंतर काय सांगता? वस्तुस्थिती आहे. मग हे आम्ही सांगतो, त्यामुळे मग त्यांची पंचायत होते. त्यामुळे आम्हाला कधीही प्रसिद्धी ती दिली नाही आणि देणारही नाही ही गोष्ट खरी आहे. बरं असू दे, पण मला आनंद आहे सर की तुमच्यासारखी व्यक्ती, एक महान व्यक्ती लोकांच्या पुढे येत आहे आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणा आणि अभ्यास केला. आता राजांच्या किल्ल्यावरती तुम्ही जात होता, बरोबर? बरोबर. 160 किल्ले छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या किल्ल्यावरती गेले त्या किल्ल्यावर तुम्ही गेला. तुम्हाला काय अनुभव आले? तो पहिलं वासुड्याचा किल्ल्याचा अनुभव सांगा. तुम्ही ज्या किल्ल्यावर गेला नाही तो किल्ला सांगा पहिला. वासोटा किल्ला हा. हा साताऱ्यापासून जवळच जे कोयना धरण आहे, हा. कराडच्या पासून आहे. हा. त्या कोयना धरणाचं जे बॅक वॉटर आहे, हा. त्या बॅक वॉटर पासून ती क्रॉस करून हा. पुढे जंगलातून वर जावं लागतं वासोटा किल्ल्यावर. बरोबर. आजून त्या जाय झालं तर जवळजवळ 8-10 किलोमीटर जंगलातून वाट करत जायला लागतं. बरोबर. तर हा किल्ला अत्यंत जंगलात दुर्गम असा किल्ला म्हणा. ज्या वेळेला इंग्रजांनी हल्ला केला, पेशव्यांना हरवलं, त्यावेळेला पेशव्याने सातारचे प्रतापसिंग महाराजांना वासोटा किल्ल्यावर नेऊन ठेवलं. बर. का? तर त्या किल्ल्यावर इंग्रजांना जाता येत नाही. आणि किल्लेदाराला सांगितलं की जर इंग्रज इथं आलेच तर प्रतापसिंगांना मारून टाकायचं महाराजांना. बर. पण इंग्रजांनी मोठ्या चतुराईने तो किल्ला जिंकला आणि प्रतापसिंग महाराजांना आपल्या ताब्यात घेतला. आणि ताब्यात गेल्यानंतर ते आले आणि झेंडा सुद्धा नव्हता त्यांच्याकडे. मग ते बार्शीच्या बाजारात ते जाऊन बघ कापड घेतलं आणि त्याचा झेंडा केला आणि पुन्हा मराठ्यांना सांगितलं, तुमचा छत्रपती पेशव्याने म्हणलं हिरावून घेतला होता आणि आपली सत्ता काबीज केली होती. आता तुमचा छत्रपती प्रतापसिंग महाराज सातारच्या गादीवर पुन्हा बसला आणि त्यांनी पुन्हा बसवलं. त्यामुळे मराठी सगळे एकत्र आले. हा सगळा भाग आहे सगळा. हा सातारच्या इथला. हा प्रतापसिंग महाराजांना इंग्रजांनी पण आणून बसवलं गादीवर. होय, ही वस्तुस्थिती आहे. आणि मराठ्यांना सांगितलं तुमचा छत्रपती पेशव्याने जरा निष्काम करून लिखा नाहीये. लिखाण मीच म्हणून. तुम्ही रायगड वरती गेला. हा. रायगड वरती तुम्हाला काय अनुभव आले हो सर? रायगड किल्ला चढण्यामध्ये आणि तो किल्ला पाहण्यामध्ये जो पायानं चढून जाण्याचा जो आनंद आहे
तो दुसरा कोटा नाही. नाही. तुम्ही पाचाडला गेलात तर जिजामाताची समाधी आहे. बरोबर. त्या समाधीला वंदन करून हं. आपण पुढे गेलो की कडेच्या कडे असे निघतात. काही ठिकाणी तर असा इकडे उंच कडा आणि इकडे खोल दरी, दरी. म्हणजे दगडाला हात लावून धरून धरूनच जायचं वर असं, अशी स्थिती एक वेळ होती. आता त्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत. बरोबर. आता मुक्तपणे तुम्ही जाऊ शकता ही गोष्ट करा. पण आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला ही परिस्थिती होती. बर. तर रायगड किल्ला हा ज्यावेळेला हा राजगड का त्यांनी बदलला, राजगड राजधानी पहिली होती. बरोबर. का राजधानी बदलली, कारण ती सपाट मैदानावर आहे. हं. तिथं शत्रू हल्ला करू शकतो. पण रायगडची पोझिशन अशी आहे की रायगडच्या चारही बाजूने असे मोठे मोठे डोंगर आहेत आणि मधून नद्या वाहतात. बरोबर. शत्रूला हल्ला करायचा असेल तर एक डोंगर पार करायला पाहिजे आणि पुन्हा नदी ओलांडायला पाहिजे. आणि नदी ओलांडत असताना शत्रूला मारणं फार सोपं जातं. बरोबर. म्हणून रायगड जिंकायला येणं इतकं सोपं नव्हतं. म्हणून ती रायगडला राजधानी त्यांनी आणली. बरोबर. राजधानी त्यांनी आणली आणि त्या राजधानी केली आणि तिथं चांगलं काम केलं. आता या राजधानीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असायला पाहिजे म्हणून प्रयत्न झाले. पण कोणी त्याला हे द्यायला तयार नव्हतं. मग ज्या वेळा एक समिती स्थापन झाली, त्या समितीत मी होतो. रायगडच्या समितीत तुम्ही होता? तर त्यामध्ये रायगडला पुतळा बसवण्याची परवानगी मागितली तर कोण द्यायला तयार नव्हतं. बर. मग आम्ही रायगडावर होतो त्यावेळेला. तर तिथे एक मॅडम होत्या दिल्लीला पुरातत्व विभागाच्या. त्यांना मग मी यांना म्हटलं की तुमच्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी मला फोनवर संपर्क करून द्या, मी कारण सांगतो. त्यांना मी सांगितलं की आता जो चौथरा आहे हा, इथं महाराजांचं सिंहासन होतं. सिंहासन होतं. बरोबर. त्याचा फोटो दाखव, माझ्याकडे फोटो होता, फोटो दाखवला. इथं गड आहे आणि त्या गडावर राजा नाही असं नाही, किल्ला बांधायला पाहिजे. हा, सिंहासन बांधायला पाहिजे. तर मी त्यांना दुसरा प्रश्न केला. म्हणले त्यात काही बदल करता येत नाही. म्हणले ठेवा. मग मला मान्य आहे म्हणलं तुमचं हे. मग असं असताना तुम्ही म्हणले त्या चौथऱ्यावर सिंहासन का उभा केलंय? सिंहासन उभा केलं होतं कर्ता सरकार. सिंहासन म्हणलं उभा तुम्ही केलंय, देव राजा नाही आणि त्यात राजा नाही. बर. देव आहे देऊळ नाही असं कसं म्हणतो? देऊळ आहे देव नाही. हा, देऊळ आहे तुम्ही आणलाय, काही करायचं नाही म्हणताय, पण तुम्ही देऊळ बांधताय आणि आम्हाला तुम्हाला देव बसवत नाही. तुम्ही देव बसवा नाही तर आम्हाला सांगा, आम्ही बसवतो. बरोबर. मॅडमला पटलं. ते फोटो बघितल्यावर ते म्हणले ठीक आहे. म्हणले तुम्हाला म्हणले एक दिवस म्हणले किल्ल्यावर महाराजांचा पुतळा बसायला मी परवानगी देते. एक दिवसाची परवानगी. बर. कोल्हापुरात तो पुतळा तयार झाला होता. तो पुतळा हात वेगळे वेगळे पार्ट असतात ते करून आम्ही गडावर, त्यावेळेला काय हे नव्हता, पाळणा नव्हता, माणसं खांद्यावर घेऊन हळूहळू हळू करून चढले, पुतळा उभा केला. बर. राजांचा आता आहे तो. हा. बर. उभा केला आणि एक दिवसाचीच परवानगी होती. उभा केल्यानंतर आम्ही सांगितलं कोणाची हिंमत असेल तर म्हणली तर पुतळा उतरवायला या. सिंहासनावर महाराजांचा पुतळा बसवला आहे. महाराजांचा पुतळा म्हणले सिंहासनावर तुम्ही काढू शकत नाही. आणि हजाराने लोक किल्ल्यावर होते. त्यांनी DSPला तिथलं सांगितलं की जाऊन त्या लोकांना हुसकून काढा. मग DSP शिवाजी प्रेमी होता, त्याला बलावून मार. त्याला म्हटलं तू असं सांग म्हणलं त्यांना 50,000 लोक आहेत, एवढे नव्हते, 20-25,000 होते. आणि ते म्हणतात की जर तुम्ही पुतळा इथनं उठवला तर आम्ही किल्ल्यावरून खाली उतरणार नाही, तुम्हाला पुतळा हलवू देणार नाही आणि किल्ल्यावरून खाली उतरणार नाही. आणि असं स्पष्ट. आणि त्याने DSPने तसंच सांगितलं. तसंच सांगितल्यानंतर मग ती पुतळा हलवायला आले नाही. आणि एक वेळ राहिला तिथं तर काय मग राहिला, मग काय मग पुन्हा हटवायला आले नाही. आता तो पुतळा आहे ना, तो असा तिथं बसलाय व्यवस्थित. मग ते तुम्ही त्यात उतरता. मग काय ते सगळं त्या पुरातत्व विभागापर्यंतची सगळी बाई काय काय
फार मोठी गोष्ट आहे बाबा. हा. रायगड वरती हा. एक प्रश्न असा आहे की सिंहासन हा. अजून तिथंच आहे, कुठं गंगासागर तलाव म्हणा, हे सगळं आठवून बघितलंय, पण तिथंच आहे असं काही लोकांचं मत आहे. हे खरं आहे का हो? काय तुम्हाला काय वाटतं, वस्तूची असू शकते का? तिथंच आहे म्हणजे सिंहासन इंग्रजांनी नेलेलं नाही किंवा औरंगजेबाने नेलेलं नाही, हा, सोन्याचं. सोन्याचं 32 मन सोन्याचं सिंहासन. हा. एक असं आहे की आतापर्यंत तरी कुणाला त्याचा शोध लागला नाही. ब्रिटिशांनी नेलं असतं, मोगलांनी नेलं असतं. मोगलांनी किल्ला जिंकला होता, तो जिंकला होता, त्यावेळेला त्यांनी नेलं असतं, त्यांच्या दप्तरात कुठेतरी नोंद मिळाली असते. ती नोंद नाही, नोंद नाही. इंग्रजांनी नेलं असतं, त्यांच्या त्यांच्याही दप्तरात दप्तरात ती त्यांनी मोडणार पण नाही, इंग्रज असेल तरी मोडणार नाही. मोडणार नाही. तर मी त्याला मला एक सांगतो, राजाराम महाराज ज्यावेळेला जिंजीला गेले आणि जिंजीवरनं त्याने सगळा राज्यकारभार पाहिला, पण जिंजी त्यांना सोडायची वेळ आली, मोगलांनी मोठा हल्ला त्याच्यावर चढवला, दिल्ली सोडायला लागणार म्हटल्यानंतर जे सिंहासन होतं ते सिंहासन त्यांनी जिंजीच्या किल्ल्याच्या कडेकपारीत लपून ठेवलं. कुठलं कुणाचं? राजाराम महाराजांचं. तिकडचं होतं, हे नव्हतं. हे नाही. बरोबर. हा. ते राजाराम महाराजांचं सिंहासन. ते काही 32 मनाचं नसेल, साधा असेल, हे असेल. मग तीच माणसं शिवाजी महाराजांच्या वेळेला होती. माझा अंदाज असा आहे की शिवाजी महाराजांचा किल्ला पडताना मावळ्यांनी ते सिंहासन रायगडच्या कडेकपारीत कुठेतरी लपून ठेवला. 100% मला पण हे वाटतं. हे माझा पण अंदाज आहे. मी रायगडला ज्या वेळा जातो त्यावेळेला त्या कडेकपारीत राहणारे जे आदिवासी लोक आहेत की नाही इकडे, त्यांना सगळ्यांना बोलवतो, चहा पाणी द्यायचं आणि सांगायचं, गड्या हो, महाराजांचं सिंहासन महाराजांच्या लोकांनी, तुम्ही सगळं लोकांनी कुठेतरी इथे लपवून ठेवलेलं आहे, हे कुठे सापडलेलं नाही अजून कोणाला. तर तुम्हाला सापडलं तर घाबरू नका, तुम्हाला कोण काही शिक्षा करत नाही. उलट म्हणलं तुम्हाला सन्मान केला जाईल. तुम्हाला सापडलं सिंहासन तर ते लगेच सरकारी यंत्रणेला कळवा. तुम्हाला 15% म्हणले मानधन मिळलं जातं, तुम्हाला सिंहासन मिळाल्याबद्दल पैसे मिळतात तुम्हाला. हो. इतका नव्हे, तुमचा सन्मानही होतो. हो. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आणि काही खोटं सांगायचं कारण नाही. तर प्रयत्न करून बघा. असं 2-3 वेळा मी सांगितलं, पण अजून काय कोणा सांगितलं. गुप्तपणे करून त्यावर माती बिती टाकली असली तर काय कळणार की नाही. कारण ते एक गुपित आहे सर. गपित आहे. फक्त ते गुपित आहे. पण आमचा राजाला, मला एवढं खात्री, म्हणजे मला खात्री नाही, मी काही इतिहास संशोधक तुमचा का प्रगल्भ इतिहास संशोधक नाही आहे, पण आवड आहे मला. पण कुठे ना कुठे तरी राजांचं आमच्या सिंहासन जाणार नाही एवढं 100% खात्री आहे. नक्की. ही खात्री काय लाईक गोष्ट आहे. राजा नसलं चालेल, म्हणजे राजा गेला दुसरा राजा बसविला. बरोबर. आमचे संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर राजाराम महाराज लगेच गादीवर बसले आणि राजा मिळाला हिंदवी स्वराज्याला. बरोबर ना? राजाराम महाराजांच्या नंतर लगेच गादीवर दुसरा शिवाजी बसले. पण राजा जाईल, बदलेल, पण सिंहासन आमचं तसं राहील. आणि हे मला वाटतंय सर, हेच आहे. आणि ते आता कसं आहे, नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ना, अंडरग्राऊंड काय काय आहे ते शोधायची जर टेक्नॉलॉजी आहे ना, जशी खनिज शोधतात ना, त्या पद्धतीनं रायगडाचा सगळा परिसर जर ढूंढला तर सापडण्याची शक्यता आहे. मी जसं लष्करी परंपरेत वाढलाय ना, माझे वडील पहिल्या महायुद्धात होते. पहिल्या महायुद्धात? आणि माझे काका दुसऱ्या महायुद्धात. चुलते. बर. मी सुद्धा भरती व्हायला गेलो होतो. किती साली? मॅट्रिक पास झाल्यानंतर 52-53 साली असं. बर. पण मला नापास केलं, कारण त्यावेळेला काय लढाई बिडाई नव्हती, सैनिक काही गुण नव्हते, त्यामुळे अगदी निवडक भरती व्हायच्या. होता पंजाबी माणूस होता निवड करणारा, त्यानं मला तुझे डोळे चांगले नाहीत म्हणून नापास केला. आता मला अजून चष्मा नाही, नापास केला. पण जरी तुम्हाला त्यात नापास केला असं तर प्राध्यापकाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जनरल झाला. नाही, नीतीला हे माहित होतं की याला नुसतं सैन्यात एखादा अधिकारी करण्यापेक्षा याला इतिहास लेखनात गेला चांगलं होईल, आणि म्हणून नीतीनं मला इकडे उडवलं. असं खरं मी मान्य करतो, परमेश्वरी कृपाच म्हणायची. कारण तुम्ही भाग्यवान, कारण तुम्ही बॅरिस्टर पी.जी. पाटील साहेबांसारखी, तुम्ही कर्मवीर अण्णा, परत आमचे यशवंतराव चव्हाण यांचे सान्निध्यात राहिला. वसंतदादा पाटलांचं सान्निध्य भेटले का तुम्हाला कधी? वसंतदादा पाटलांचं झालंय वाचन. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाच ते आजारी होते, मग ते दवाखान्यात ऍडमिट होते, आणि मला काहीतरी माहिती पाहिजे होती आणि ती माहिती मिळत नव्हती. मग मी गेलो. मग दवाखान्यात गेल्यावर मला त्यांनी भेटायला परवानगी दिली. शिवाजीवरच काम चाललं होतं बरं का. काय
किंवा पाणीपतचं काहीतरी काम असेल. म्हटलं सर असं असं आहे आणि ती माहिती मिळत नाही. असं होय म्हटलं. पी याला बोलवलं, लावून म्हटलं त्यांना फोन, आणि फोन लावला आणि लगेच फोन करून ताबडतोब म्हटलं यांना जी माहिती पाहिजे ती द्या. 8 दिवसात सगळी माहिती आली. दादा आजारी असताना हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाण होती त्यांना बरोबर. ही माणसं हृदय फार मोठी ना, फार मोठी माणसं. त्यांना विसरू शकत नाही ना नाही आपण. आपण हा? नाही कारण ही माणसं म्हणजे परत होणे नाही, होणं ही शक्य देवच अवतारात आलेली माणसं. बरोबर. बरोबर सर. कारण निस्वार्थी, म्हणजे एखाद्या चांगलं करायचं हा, म्हणत हा. बिन विचार करता लगेच करणार. बरोबर. शिवाजी महाराज आग्र्याला गेलेत, तर तुम्ही आग्र्याच्या किल्ल्यात सुद्धा गेलेला आहे. बरोबर. म्हणजे कन्याकुमारी पासून ते आग्र्यापर्यंत तुम्ही सगळे किल्ले महाराजांचे जे दर्शन केलं ते तुम्ही गेलाय. बरोबर. तुम्हाला काय असं वाटलं राजांच्या बद्दल आपल्या? कसं आहे, शिवाजी महाराजांच्या बद्दल जे सांगितलं जातं, एक अफजल खानाचा वध कसा केला, वाघनाचा कसा, शाहीचे गाण्याला कसा पळवला, आग्र्याहून कसे निसटले, या लढायांचं निश्चित वर्णन सांगतात. जे रणवीर शिवाजी सांगणं एवढं टार्गेट सीमित आहे. मला वाटते शिवाजीपासून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट आज ज्याला आपण म्हणतो, ते उदाहरणार्थ आलमट्टी धरण बांधलं, बॅकवॉटर इकडे गेले आणि सांगली कोल्हापूरच्या शेतीचं नुकसान आहे. याचा अगोदर अभ्यास केला तर ते बॅकवॉटर येणार नाही, मग ते धरण बांधता येणार नाही. पण आपल्या लोकांनी बांधलं आणि ते वाढवायचं चाललं. म्हणजे होणारं जे संकट आहे ते कसं टाळावं हे शिवाजी महाराजांपासून शिकायला पाहिजे आपण. शिवाजी महाराजांपासून नुसत्या लढाई शिकून उपयोग नाही. उदाहरणार्थ एक तुम्हाला सांगतो. अफजल खाननं ज्यावेळेला महाराजांच्यावर आक्रमण केलं तेव्हा महाराज होते राजगडावर. अफजल खानाची फौज होती फार मोठी, महाराजांची फौज तशी फार कमी होती, तुकडी होती. तर महाराजांनी विचार केला तर याला मारायचं असेल किंवा पराभूत करायचं असेल तर त्याला आपल्या योग्य ठिकाणी आणला पाहिजे. मग त्याने विचारलं, राजगड सोडून दुसऱ्या कोणत्याही किल्ल्यावर गेले नाहीत. ते आले कुठे? प्रतापगडावर. प्रतापगडावर का? तर प्रतापगड असा एक दुर्मिळ किल्ला आहे बहुत अडचणीचा. आणि दुसरा आहे, अफजल खान हा वाईचा सुभेदार होता. बरोबर. त्यामुळे त्या प्रतापगड वगैरे सगळ्या त्या भागाची माहिती होती, लोक त्याला माहिती होती. आपण जर प्रतापगडला आलो तर अफजल खान आपणाला भेटायला जरूर येणार. लांब कुठे दुसऱ्या किल्ला गेला तिकडे येईल याची गॅरंटी नाही. म्हणून तेच जागा निवडली आणि ते आले प्रतापगडावर. प्रतापगडावर आल्यानंतर दुसरं काम त्याने केलं की अफजल खानाला मेसेज पाठवला, मी घाबरलोय मुले, तू मला बादशाहकडे घेऊन जा आणि मला माझ्याकडे माफी करून घे. असं करून आपण शरण आल्याची त्यानं बतावणी केली आणि हे सगळं चाललं होतं. मग अफजल खानाला वाटलं ठीक आहे म्हणले. ही सगळं केल्यानंतर मग महाराजांनी काय केलं की आपण आता भेटूया आणि मग तुम्ही मला विजापूरला घेऊन चला आदिलशाहकडे. असं केल्यानंतर मग महाराजांनी सांगितलं की आपण भेट घेऊया. आणि मग प्रतापगडच्या पायथ्याला शामियाना बांधला. शामियाना इतका सुंदर होता की चंद्रराव मोऱ्याने लुटल्यानंतर सोन्या चांदीचे कळस वगैरे सगळे होते, सगळे लावले होते. आणि त्या शामियानाच्या बाजूला, खालच्या बाजूला खंद काढला होता अगोदर. त्यात 40-50 मावळे लपून बसले होते. अफजल खान जेव्हा आत आला तेव्हा सय्यद बंडा त्यांच्या बरोबर होता. अगोदर आल्यानंतर अफजल खान वाईवर निघाल्यानंतर 10,000ची फौज होऊन निघाला. महाराज म्हणले 10,000 फौज काय करायची, भेटायचं आहे आपल्याला, किरकोळ माणसं घेऊन या. मग 1,000ची फौज घेऊन तो जनीच्या टेंब्यापर्यंत आला. बरोबर. 1,000 आल्यानंतर म्हटलं, अरे 1,000 ते काय करायची, तुमची 5-6 माणसं घ्या, माझी 500 घ्या, आपण भेटूया. बाणाच्या टप्प्यावर आल्यानंतर म्हणले, अगदी जवळ आल्यावर, ही एवढी तरी कशाला पाहिजे म्हणले, तुमचा एक वकील आणि एक बॉडीगार्ड आणि माझा एक वकील आणि माझा एक बॉडीगार्ड असं म्हणले घेऊन या. मग तो त्यांचा सय्यद बंडा आणि गोपीनाथ पंत, कृष्णाजी भास्कर महाराजांच्यावर एकमेव वार त्याने केलेला आहे. बाकी कोणीही महाराजांच्या वार केला. कृष्णाजी भास्करांनी वार केला महाराजांच्या.
तर तो असं म्हटल्यानंतर मग तो आता अफजल खानाला वाटलं की याला इतक्या जवळ तर आलंय की नाहीतर म्हटले मला भीती वाटते, मी निघून जाईन. अशी भीती काढल्यानंतर ते म्हणले आता पळून गेल्यावर जंगलात कुठे याला शोधायचा, म्हणून तो भेटायला आला. सय्यद बंडाई बरोबर होता, कृष्णाजी भास्कर होता. आत आल्यानंतर भेट झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यानं कट्यार होती ती कट्यार महाराजांच्या पाठीत मारले. पण महाराज सावध होते, महाराजांनी चिलकत घातलं होतं, बरोबर. त्यामुळे त्याला काही वार झाला नाही. अफजल खानानं सावध होऊन चिलकत घातलं असतं तर त्याची वाघ नका उपयोग पण नाही. हा दोन्हीत फरक आहे. हा केल्यानंतर महाराजांनी कोथा पाडला आणि त्या खाली पडल्यानंतर त्याला उचलून घेऊन जायला पळायला लागलं, ते पालखी टाकून. तर संभाजी काऊजी आमचा होता, त्याने ते पालखीच्या भोयांचे पाय तोडले आणि अफजल खानाचं शिर कापून गडावर घेऊन आला. तो गडावर घेऊन आले, भवानी मंदिरात समोर ठेवून. आणि नंतर ते राजगडला जिजामातांच्याकडे पाठवले. आणि जिजामाताने ते राजगडच्या बुरुजामध्ये ती खिडकी होती, त्या खिडकीत ते हे ठेवून हे ठेवून. कारण जिजामाता प्रतापगडला जाताना म्हणत की उसने फेडावे. उसने फेडावे म्हणजे कसं, तुझ्या भावाला संभाजी म्हणून शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ होता, कनकगिरीच्या लढाईत अफजल खाननं त्याला फसवून मारलं होतं. हा, दगाबगा मारलं, ठारच मारलं. वरच्या कनकगिरीच्या राजाला सांगितलं की माझ्या तोफा चालतील पण त्यात गोळे असणार नाहीत, नुसता आवाज असेल. तू खाली उतरून म्हणले शहाजीराजांना भोसल्यानं मार, कारण ते वेच्यावरच्या नोकरीला होता ना ते शहाजीराजे आणि त्यांचा मुलगा संभाजी. आणि तो खाली उतरून आल्यानंतर झाडकात आली, त्या झपाट्यात तो मारला. म्हणजे अफजल खानानं त्याला फसवून मारलेलं होतं. म्हणून उसने फेडावे म्हणजे म्हणून ते तिथं फाटलं होतं. बरोबर. म्हणजे हा तुम्ही प्रतापगडाचा इतिहास शिवाजी महाराजांचा सांगितलं. तर तो हे शिर पाठवल्यानंतर मग तुम्हाला एक लक्षात घ्या की संभाजी गावच्या अंगावर आला आणि सय्यद बंडा, तर आमचा एक काशीद म्हणून एक सैनिक होता, असा तो जेव्हा का काशीद जेव्हा मला हा की ते स्पॉट जंग मारायचा, आपल्याला उंच उडी मारायला तर पळत येऊन उडी मारायला लागते. तर तो नाही असं दरावर काय 5-8-10 उडी मारायचा. सय्यद बंडा येऊन हा तसा वर मारणार, त्या ह्यानं वरनं उडी मारून त्याचा हातच काढून टाकला. म्हणजे त्या सय्यद बंडा जीवा उत्तम लढवाई असून तलवार नाही, हातही नाही. हे झाल्यानंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आहे, याच्या हातात तलवार होती, अफजल खानाने दिली आणि शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलाकडे दिली होती. महाराजांनी आपल्या हातात तलवार घेतली, कृष्णाजी भास्करने तलवार घेतली आणि त्याला वाटत होतं की शिवाजी महाराज ब्रह्महत्या करणार नाहीत, कारण त्यावेळेला कन्सेप्ट असला ब्राह्मणाची हत्या म्हणजे महापातक आणि कोणी ब्राह्मणाची हत्या करत नाही, म्हणून महाराजावर मला मारणार नाही. म्हणून महाराजांच्यावर त्याने वार केला. पहिला वार असा कपाळावर पडला, पण शिरस्थान असल्यामुळं छोटीशी जखम झाली, फारशी नाही, बारीक जरासा. महाराज तरी म्हणतात तू निघून जा, मी तुला मारत नाही. पुन्हा वार करायला 2 वार त्याने केल्यानंतर महाराजाने असा एक वार केला की त्याचं शिरच 10व्या वेळा करून टाकलं, ब्रह्महत्या केली नाही. हे सगळं केलं आणि मग हे सगळं मॅनेजमेंट आहे. म्हणजे स्पॉट जम्प मारणारा माणूस तिथे का नावा, आणि तेवढ्या ते 40 सैनिक जे होते ना पाठीमाग बोलले ते बाहेर आले आणि अफजल खानाचे जे आसपासचे सैनिक जे आले होते 10वीस असतील काय ते सगळे कापून काढले एकमेक. तर हे आपत्ती व्यापार म्हणतात. आग्र्याहून जेव्हा परत यायचं त्या मोठ्या कैदेतून परत यायचं. तुम्ही त्या किल्ल्यात गेले अनेक वेळा गेले. तर आग्र्याच्या किल्ल्यातून महाराजाने ज्या वेळेला सोंग केलं आजारे आणि मग काय केलं, सोंग केल्यानंतर म्हणले साधू संतांना फकीरांना म्हणले मला अन्नदान करायचं, फलदान करायचं, आणि म्हणून फळं आणि अन्न पदार्थ देण्याची परवानगी मिळाली. आणि जिथे ते रामसिंगच्या कोठडीत होते तिथून ती रोज त्या डोणीतून पालखीतून त्या फळं ती साधू संतांना फकीरांना वाटायला द्यायची. आणि मग एक दिवस पेटाऱ्यातून बसून महाराज गेले असं हे इतिहासकार सांगतात, ते मला पटत नाही. बरोबर.
कारण पेटाळाच बसले की महाराजांच्या हातात काही राहत नाही. महाराजांनी वेषांतर केलं आणि पालखी वाहणारा जो असतो पालखी वाहक म्हणून एका बाजूला मावळा आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज असे त्यातून बाहेर पडले. आता बाहेर पडल्यानंतर सगळा गोंधळ उडाला. शिवाजी महाराज गेले म्हटल्यानंतर लाखाचं सैन्य अफजल खान औरंगजेबानं सगळे दक्षिणेची बाजू पॅक केली. सगळे महाराजांबद्दल त्यांना वाटत होतं की दक्षिण आपल्या गावाकडे पळणार महाराष्ट्राकडे. महाराज गेले वर मथुरेला उलटी. म्हणजे सगळं लाखानं सैन्य इकडं आणि महाराज तिकडे. काय मथुरेत एक मंदिर आहे, त्या मंदिरात त्यांनी मुक्काम केला. मी त्या मंदिरात जाऊन आलोय बघून. छोटंसं मंदिर आहे. आणि मग तिथल्या एका ब्राह्मणाकडे संभाजीला त्यांनी ठेवलं आणि संभाजीला ठेवलं आणि त्याला सांगितलं ब्राह्मण वेशात त्या मडीला सांगितलं की तुम्ही याला घेऊन यायचं म्हणून संभाजीचं मंज वगैरे करून हे केली. आणि महाराज मग तर संभाजीला बरोबर आणला तर लगेच सापडले असते कुठेतरी गावले असते सापडले. पण महाराजांनी काय केलं त्याच्या ताब्यात संभाजीला आणि एकटे निघाले. आणि एकटे निघाल्यावर काय केलं त्यांनी या रस्त्यावर काही सैनिक पाठवले, या रस्त्यावर काही सैनिक पाठवले आणि भिंड मरण्याच्या जंगलातून जायच्या रस्त्याने जायचं आहे त्या सगळीकडे सैनिक पाठवले. हत्तीवरून काही माणसं पाठवली. म्हणजे मोगल सैन्याला वाटलं की हत्तीवरून ज्या अर्थी निघाले महाराज इकडे म्हणजे तिकडे सैन्य पळायचं, इकडे पळायचं. महाराज गेले कसे माहिती आहे. शिवाजीचा कवी भूषण म्हणून आहे, शिवाजीच्या दरबारात होता कवी. त्याने लिहिलंय की मथुरेहून शिवाजी महाराज या यमुना नदीच्या पात्रात एका छोट्या नावेमध्ये सक्सेना, भूषण, शिवाजी महाराज संध्याकाळी त्या नदीच्या पात्रातून बोटीतून निघाले. बोटीच्या प्रवाहाची गती आम्ही जर काढली तर ती गतीनं प्रवाह जाते. तर ती सकाळी सूर्योदयाच्या वेळेला भिंड मुरण्याच्या जंगलापर्यंत येऊ शकते. तो सगळा एरिया आम्ही तपासला. कुठे हे आहे का धबधबा आहे का धबधबा कुठेही नाही. टायमिंग प्रमाणे तिथं पोचले. तिथं पोचल्यावर महाराजांची खूप सैनिक अगोदर तिथं पोचलेले होते. त्यांनी जिकडे ठिकाणी पाठलं तिथं होती खंदकात. आणि मग तिथं महाराजांनी गोसाव्याचा वेश करून घोड्यावर बसून आणि हे करून मग निघाले. म्हणजे ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत सगळ्या. अगदी राजगडावर ज्यावेळेला महाराज आले ते गोसाव्याच्या वेशात होते. सगळ्यांना ओळखले नाहीत की आमचा राजा नाही. आणि महाराज हा गोसावी ज्यावेळेला महाराजांच्या पाया पडतो त्यावेळेला मग जिजाबाईंना लक्षात येतं की गोसावी नाही. तर ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत ना, ह्या सगळ्या आज आपण वापरल्या पाहिजेत. आज आपण वापरला. तुम्ही बांगलादेश मुक्त केला तर ते हरामखोर आज तुमच्यावर उलटले ना. तुम्ही तुमचे इतके सैनिक वाढले तर त्यांचा करेक्ट बंदोबस्त तुम्ही करायला पाहिजे होता, नाही केला. आज सुद्धा हे शिवाजीपासून हे आम्ही शिकवत नाही. नुसत्या फालतू लढाई सांगतात. याला अर्थ नाही. क्रायसिस मॅनेजमेंट किंवा सांगतो शाहिस्ते खान ज्यावेळेला 3 वर्ष होता पुण्यात महाराजांनी काय केली आयडिया त्याला करायचं. तर आपले काय सैनिक मुघल काय करायचे लोकल सैनिक जे आहेत ना ते आपल्यात भरती करून घ्यायचे आणि गावाला लुटायला सैनिक गोळा करायला. मग महाराजांनी आपले काही सैनिक तिकडे सामील केले औरंगजेबाच्या शाहिस्ते खानाचे. बर त्यांनी गावं लुटली. भरपूर संपत्ती मिळवून ती जी शाहिस्ते खानाला दिली. त्याचा विश्वास वाटला. ही माणसं 1 वर्षभर ते गेल्यानंतर त्यांचा पारा लाल महाल आहे ना त्या लाल महाल जवळ यांचा पारा आला या महाराजांच्या ह्या माणसांचा. लाल महालावर पारा आल्यानंतर मग महाराजांनी 1 वर्षानंतर मग महाराजांनी आपल्या लग्नाचं एक हे करून, कारण मराठ्यांच्या टोळ्या सुद्धा असायच्या लुटायला बाहेर जायच्या आणि परत यायच्या. अशी ते एका टोळीचं वेषांतर करून महाराज त्या ह्याच्या सकट सगळे पालखी सकट आत आले. लोकांनी अडवलं, सांगितलं. आम्ही म्हणले लूट करायला गेलो होतो, लूट करून आलोय. आणि ती लूट दाखवली. त्याची ती थोडी दिली, ती खुश झाली, आत आले. ज्या वेळेला लाल महालाजवळ आले त्या लाल महालाच्या भोवतीने सगळी मराठीच होती, वारेकरी आपलीच होती. केली. आणि मग आत गेल्यानंतर पहिल्यांदा काय केलं, तुझं भंडार गाण्यात हे चाललं होतं, जेवण चाललं होतं. तो दिवस होता औरंगजेबाचा वाढदिवस.
बरोबर. म्हणून ते खुश होते, जेवण मोठ्या प्रमाणात आलं. पहिल्यांदा ते जे जोगळं घरी मारणार होते त्यांना मारलं आणि आत घुसले. आत घुसल्यानंतर शाहिस्ते खान जो आहे बायकात लपून बसला. तर त्याला माहिती होतं शिवाजी महाराज बायकावर वार करत नाही. बायकात आत लपून बसल्यानंतर महाराजाने त्याचा मुलगा जो होता त्या मुलगाला अफजल खान म्हणून शाहिस्ते खान म्हणून मारला त्याला काय. आणि तिथून निघाला हळूच आणि पळून जात असताना महाराजांनी त्याच्यावर वार केला आणि त्याची बोटं तुटली. हा सगळं मॅनेजमेंट जी आहे ना हे पाहण्यासारखी आहे. म्हणजे लॉंग टर्म मॅनेजमेंट असते. बरोबर आहे. आणि हे शिकायला पाहिजे शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांना शिकायचं म्हणजे आज त्याचा काय उपयोग आहे? नुसत्या लढाई शिकून काय उपयोग आहे का? आज काय बंदूक चालत नाही किंवा तलवार चालत नाही. आता ऑटोमॅटिक सगळी शस्त्र आली. म्हणजे त्या लढायांचा आज तुम्हाला मॅनेजमेंट काय त्याची ती महत्वाची आहे, ती शिकायला पाहिजे. पानिपतचा जो शौर्य दिन तुम्ही 14 जानेवारीला कायम प्रत्येक वर्षी करता, या वर्षी पण तुमचा प्लॅन आहे का तो? 2012 पासून कायम सुरू आहे. कायम सुरू आहे. कायम सुरू आहे. म्हणजे एक वेळ उदयनराजे आले होते, राष्ट्रपती आले त्या राष्ट्रपती आले तर त्यांच्या हस्ते सुरुवात केली. कार्यक्रमाची राष्ट्रपतींच्या हस्ते त्या शौर्य दिनाची सुरुवात केली. क्या बात, क्या बात. आम्ही त्यांना म्हटलं मराठा राष्ट्रपती आहे आणि मराठ्यांच्या शौर्य दिनाची सुरुवात मराठा राष्ट्रपतीच्या हस्ते व्हायला पाहिजे असं म्हटल्यावर एवढ्या खुश हसल्या. म्हणजे येतो म्हणले, आले आणि तो सुरुवात झाली. तर तो दरवर्षी 14 जानेवारीला कार्यक्रम येतो. तर मराठी माणसाच्या काही चुका आहेत त्या काय आहेत ते आम्ही दाखवतो. मराठी माणसानं पुढे येण्यासाठी काय करायला पाहिजे ती दिशानिर्देशन करतो. आणि या देशाच्या महाराष्ट्राच्या बाहेर 2 कोटी मराठी माणसं आहेत. त्यातली बरीचशी माणसं त्या कार्यक्रमात येतात. हे मिलिंद पाटील आमचे आहेत ना, राष्ट्रीय संयोजक आहेत. बरोबर की. देश पातळीवर सगळीकडे फिरतात आणि त्या लोकांना तिथं आल्यानंतर त्यांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था पूर्वी धर्मशाळेत करत होते. त्यांच्या धर्मशाळा ज्या आहेत मराठा समाजाच्या 8-8 कोटीच्या धर्मशाळा आहेत. एवढ्या मोठ्या, एवढ्या श्रीमंत आहेत. बासमती तांदळाचा पैसा सगळा. हा. आता ह्याच्यात ठेवायची पळी नाही. आता सगळी माहिती झाली. आता भोसले आला की कुंजीपुरामध्ये जे भोसले आहेत त्या भोसल्यांच्या घरात ठेवायचा. माने आला तर माने ज्या ठिकाणी आहेत त्यांच्या घरात ठेवायचा. असं एकमेकांची आता ओळखी झाली. त्यामुळं इकडनं आलेले तिकडे राहतात, इकडे कोण आलं तर ते इकडे येतात. म्हणजे सगळे आपली म्हणूनच आपली म्हणून आता येतात. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी क्रांती केली ही पानिपतचं तुम्ही हे लिखाण केलं. बरोबर. याबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो का? हो सर, आहे की निश्चितच आहे. असं आहे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी मिळकत आहे तुम्हाला वाटतं का? हो, सगळ्यात मोठी मिळकत. पैसे मिळवून काय पैसे कुठं काय 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 करायचे? पैसे मिळवायचे असेल तर मी अनेक पुस्तकांच्या त्याच्यात अनेक खोटं नाटक घेऊन पैसे मिळवू शकलो, पण काय उपयोग नाही. तिथं खरा इतिहास लोकांच्या पुढे येणं महत्वाचं आहे. पानिपतच्या लढाईनं 10 लाख लोकांना त्यांची ओळख मिळाली. ते कधी मला विसरणार नाही. दुसरी असं आहे, पानिपतमध्ये गुलाम म्हणून नेलेले अफगाणीनं जे सैनिक होते 10,000, ते अफगाणिस्तानात जाताना तो बलुचिस्तानमधून येताना बलुचिस्तानच्या नवाबाकडून त्याने पैसे, धान्य आणि दारुगोळा घेतला होता आणि म्हणले हिंदुस्थानात लुटल्यानंतर तुला दुप्पट देतो. पण त्याला काही लूट मिळालीच नव्हती. म्हणून ती जे सैनिक गुलाम म्हणून नेले ते त्यांनी त्याला देऊन टाकले. बलुचिस्तानामध्ये आपले आहेत आता ते 25 लाख आहेत. बलुच ते आपले बलुच मराठे म्हणतात. बलुचिस्तानमध्ये आहेत. त्यांना आपल्या या संशोधनात कळालं की आपण मुसलमान बेसिक नाही, आपण मराठी आहोत बेसिकली. आणि त्यांना कळालं की आपण मराठा आहे. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक टोळी अजून त्यातली हिंदू आहे, बाकी सगळे मुसलमान झाले. 250 वर्षात फरक कळला. पण ज्यावेळेला त्यांना आता कळालं की आपण बेसिकली मराठी आहोत, त्यावेळेला आता ते लिहितात मोहम्मद शेख शिवाजी मराठा. आपल्या नावापुढं मुस्लिम नाव लिहून त्याच्यापुढे शिवाजी मराठा लिहितात. होय, गल्लीचं नाव लिहितात शिवाजी मराठा गली. काय गल्ली आहे? गल्ली शिवाजी मराठा चौक. काय असं 25 लाख लोक आहेत. आणि सगळे परवा ट्रेन वगैरे जी पळवली का नाही, ती सगळी हे बलुची मराठा आहेत. तर आज हे कोल्हापूरच्या नगरीमध्ये जी कला नगरी, क्रीडा नगरी म्हणून ज्याची ओळख आहे, की त्या नगरीमध्ये एक हिरा म्हणजे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर वसंतराव मोरे. आज ह्यांचं विचार 93व्या वर्षी एका तरुण व्यक्तीला लाजवेल असे विचार यांनी मांडलेले आहेत आणि प्रगल्भ आवाजात विचार मांडलेले आहेत. त्याबद्दल मी यांचा आभारी आहे. आणि कोल्हापूरच्या नगरीमध्ये हा व्यक्ती आहे
या व्यक्तीचा सन्मान भारत सरकारनं करायला पाहिजे, महाराष्ट्र सरकारनं करायला पाहिजे, एवढं मी आपल्या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो. आणि ह्या व्यक्तीला एकदा ओळखा, कारण साक्षात हिरा काय असतो तो हिरा आपल्या जवळ आहे, पण आपण परत आपली जरा कमी पडते असं मला वाटतंय. तर आपली परत थोडी प्रगल्भ करूया आणि अशा महान व्यक्तीचे विचार लोकांनी आता ऐकलेच आहेत. तर अशा महान व्यक्तीला मी सादर प्रणाम करतो आणि 93व्या वर्षी मोरे सरांनी सेंचुरी मारावी अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि सर मी इथे थांबतो. सर नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. जय हिंद. जय शिवराय.